हॅलो स्टुडंट्स, आपण डिफरन्शिएशन हा चॅप्टर पाहतोय. डिफरन्शिएशन या चॅप्टरमधील लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन हा पॉईंट आपण आज पाहणार आहोत. बघा, लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन. बघा काय काय फंक्शन्स कसे असतात बघा. y इज इक्वल टू 1 प्लस एक्स रेज टू 4 साइन एक्स रेज टू 3 इंटू ई रेज टू एक्स स्क्वेअर. अशा टाइपमध्ये एक्झाम्पल्स असतात. y इज इक्वल टू 1 प्लस एक्स रेज टू 4 साइन एक्स रेज टू क्यूब ई रेज टू एक्स स्क्वेअर. म्हणजेच ते बघा, प्रॉडक्ट ऑफ नंबर ऑफ फंक्शन्स. कसं आहे, प्रॉडक्ट ऑफ नंबर ऑफ फंक्शन्स. हे पॉलिनॉमियल फंक्शन आलंय, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आलंय, एक्सपोनेन्शियल आलंय, प्रॉडक्ट आहे. अशा वेळेला काय होतं बघा, असे जर एक्झाम्पल असतील किंवा या टाइपमध्ये पण असतील बघा, अंडर रूट 1 प्लस एक्स स्क्वेअर अपॉन साइन ऑफ टॅन इनवर्स एक्स. कोशंट मध्ये पण असतील अशा टाइप मध्ये. किंवा म्हणजेच काय बघा, कोशंट ऑफ अ फंक्शन किंवा असाही असू शकेल. y इज इक्वल टू कॉस ऑफ एक्स रेज टू टॅन ऑफ एक्स स्क्वेअर. या टाइप मध्ये पण असू शकतात. अशी जर एक्झाम्पल्स आले तर डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह न घेता काय करायचं बघा, तर या एक्झाम्पलचा दोन्ही बाजूचा लॉगॅरिथम घ्यायचा. अगोदर पहिल्यांदा लॉगॅरिथम घ्यायचा आणि पुन्हा डेरिव्हेटिव्ह शोधायचा, म्हणजे पुन्हा डिफरन्शिएट करायचं. तर पहिल्यांदा लॉगॅरिथम घेतल्यामुळे काय होतं, एक्झाम्पल सॉल्व्ह करणं सोपं जातं. डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करणं काय होतं, कन्व्हिनियंट होते. त्यामुळं आपण काय करतो बघा, या टाइपमध्ये दिलेली एक्झाम्पल असेल तर त्याचं पहिल्यांदा काय करतो, आपण दोन्ही बाजूचा लॉग घेतोय. लॉग घेतल्यानंतर परत काय करतोय, डिफरन्शिएट करतोय. लक्षात येते. आणि ही जी मेथड आहे डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करण्याची, त्या मेथडलाच काय म्हणतात, लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन असं म्हणतात. लक्षात येते का बघा. ज्या फंक्शन मध्ये किंवा एक्झाम्पल मध्ये म्हणा, जर नंबर ऑफ प्रॉडक्ट ऑफ नंबर ऑफ फंक्शन्स आहेत, खूप फंक्शन्स आहेत, त्यांचं प्रॉडक्ट आहे, किंवा कोशंट ऑफ फंक्शन्स आहेत, किंवा या टाइप मध्ये असेल एफ ऑफ एक्स रेज टू जी ऑफ एक्स असेल, तर अशा वेळेला काय करायचं, तर पहिल्यांदा लॉगॅरिथम घ्यायचं त्या फंक्शनचं आणि परत डेरिव्हेटिव्ह शोधायचंय, डिफरन्शिएट करायचं. चला तर मग आपण एक्झाम्पल बघूया. फार सोपी एक्झाम्पल्स आहेत. फर्स्ट एक्झाम्पल, y is equal to x plus 1 bracket square upon x plus 2 bracket cube into x plus 4 x plus 3 raised to 4. बघा, यामध्ये आता काय काय बघा, न्यूमरेटरला x प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर आहे, डिनॉमिनेटरला x प्लस 2 क्यूब आहे, पुन्हा प्रॉडक्ट आहे x प्लस 3 रेज टू 4. हे जर डायरेक्ट आपण क्वेश्चन लॉ वापरून सॉल्व्ह करायचं म्हटलं तर थोडं किचकट होते, अवघड होते. त्यासाठी काय करूया आपण, हे एक्झाम्पल पहिल्यांदा दोन्ही बाजूचा लॉग घेऊन लॉगॅरिथमिक मेथडनं सॉल्व्ह करूया. लक्षात येते. टेकिंग लॉग बोथ साइड, टेकिंग लॉग बोथ साइड्स. आता तुम्हाला याच्या अगोदर लॉगचे जे नियम आहेत, रूल्स ऑफ लॉगॅरिथमिक, ते माहित पाहिजे बरं का. तर पहिला रूल काय सांगतोय बघा, लॉग ऑफ एम एन. एम ए फंक्शन आहे, एन ए सेकंड फंक्शन आहे, आणि त्या दोन्ही फंक्शनचा प्रॉडक्ट असेल तर तुम्ही काय लिहू शकताय, लॉग ऑफ एम प्लस लॉग ऑफ एन. जर प्रॉडक्ट असेल तर एडिशन घ्यायची, डिव्हिजन असेल तर बघा लॉग ऑफ एम अपॉन एन असेल तर काय करणार, लॉग ऑफ एम मायनस लॉग ऑफ एन. तर सबट्रॅक्शन घ्यायचं आहे दोन्ही फंक्शनचं. आणि थर्ड इम्पॉर्टंट लॉ बघा, लॉग ऑफ एम रेज टू एन असेल, हा महत्वाचा आहे बघा. लॉग ऑफ एम रेज टू एन असेल तर एन अगोदर घ्यायचंय तुम्हाला, एन इंटू लॉग ऑफ एम. हे रूल्स तुम्हाला माहित पाहिजे. जर दोन फंक्शनचा प्रॉडक्ट असेल तर लॉग घेताना ऍडिशन घ्यायची, डिव्हिजन कोशंट न्यूमरेटर डिनॉमिनेटर असेल, कोशंट असेल तर काय करायचंय, सबट्रॅक्ट करायचंय. आणि लॉग ऑफ एम रेज टू एन असेल पॉवर तर एन अगोदर घ्यायची, लॉग ऑफ एम लिहायचंय. टेकिंग लॉग, आता बघा दोन्ही बाजूचा लॉग घेतोय आपण, लॉग ऑफ y
is equal to log of x plus 1 bracket square upon x plus 2 bracket cube into x plus 3 bracket raised to 4. log of y तसंच राहणार आहे बघा, काही बदल होणार नाही. आता इथं काय बघा, हा न्यूमरेटर आहे आपला, हा टोटल डिनॉमिनेटर आहे. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर आहे तर आपण सेकंड लॉ यूज करतोय, log of m मायनस log of n यूज करतोय. म्हणजेच काय येणार आहे बघा, log of m म्हणजेच x plus 1 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस log of, आता इथे log of काय येणार आहे बघा, x plus 2 ब्रॅकेट क्यूब आहे इनटू x plus 3 ब्रॅकेट रेज टू 4 आहे. इथं प्रॉडक्ट आहे, ऍडिशन होणार. इथं मायनस याच्यासाठी मायनस झालं आणि इथं दोन प्रॉडक्ट आहे म्हणून ऍडिशन होणार. log of x plus 2 ब्रॅकेट 2 प्लस log of x plus 3 ब्रॅकेट रेज टू 4. आता मायनस साइन आपण मल्टिप्लाय करून घेऊया आणि थर्ड लॉ पण यूज करूया. थर्ड लॉ कोणता आहे बघा, log of m raised to n हा पण यूज करूया आणि मायनस साइन पण काय करूया, मल्टिप्लाय करून घेऊया. log of y is equal to 2 अगोदर येणार बघा, 2 log of x plus 1 मायनस, आता मायनस ने मल्टिप्लाय करतो आणि थर्ड लॉ पण यूज करते मी, 3 into log of x plus 2 मायनस ने मल्टिप्लाय केलं मायनस 4 into log of x plus 3. बघा आपण थर्ड लॉ यूज केलाय आणि मायनस साइन पण मल्टिप्लाय करून घेतलं. आता आपण काय करायचं, डिफरन्शिएट करायचं. आता डिफरन्शिएट करणं सोपं जाते. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. आता log y चं डिफरन्शिएशन काय येते बघा, log y चं डिफरन्शिएशन चेन रूल नुसार काय येते बघा, d by dx of log y, d by dx of log y. बघा काय येणार आहे, d by dy चेन रूल नुसार log y into dy by dx. आपण इथं चेन रूल यूज केलाय, चेन रूल इथं विथ रिस्पेक्ट टू x आहे, इथं व्हेरिएबल तर y आलाय, काय केलं आपण d by dy of log y dy by dx. log y चं डिफरन्शिएशन 1/y आणि हे dy by dx. म्हणजे log y चं डिफरन्शिएशन काय येतंय, 1/y dy by dx. हे तुम्हाला माहित पाहिजे, लक्षात ठेवायचं आहे तुम्ही. log y चं डिफरन्शिएशन 1/y dy by dx. आता डिफरन्शिएट करूया आपण. d by dx of log y plus is equal to 2 into d by dx of log of x plus 1 minus 3 into d by dx of x plus 2 minus 4 into d by dx of x plus 3. आपण डिफरन्शिएट करून घेतलं. आता डिफरन्शिएशन सॉल्व करायचं आहे. बघा log y चं सांगितले मी तुम्हाला, 1/y dy by dx which is equal to 2 into log of x plus 1. log of x चं काय घेतो आपण, 1/x घेतो. x म्हणजेच काय येतं आपला, x plus 1 आहे, 2 into 1/x plus 1 आणि d by dx कशाचा येणार आहे, x plus 1 चा येणार आहे, x plus 1 चा येणार आहे, मायनस 3 into 1/x plus 2. बघा एक मिनिट, इथं log of घ्यायचं राहिलंय आपलं. log of असणार आहे इथं, log of x plus 2 आणि log of x plus 3. d by dx of x plus 2 minus 4 into 1/x plus 3 d by dx of x plus 3 which is equal to 2/x plus 1.
एक्सचं डिफरन्शिएशन 1 आणि 1चं 0 म्हणजे काय येणार आहे 1च येणार आहे मायनस तुम्ही डायरेक्ट लिहिलं तरी चालेल एक्सचं डिफरन्शिएशन 1 आणि 2चं 0 इंटू 1 ज्या आहे त्या टर्ममध्ये काहीच बदल होणार नाही मायनस 4/x प्लस 3 इंटू एक्सचं डिफरन्शिएशन 1 आणि 3चं 0 which is equal to 2/x plus 1 2 into 1 2 येणार minus 3/x plus 2 minus 4/x plus 3 1/y dy by dx पण आपल्याला काय शोधायचं आहे dy by dx शोधायचं आहे dy by dx is equal to आता इथे डिनॉमिनेटरला होता अरे याच्यात आता न्यूमरेटरला जाणार y into bracket 2/x plus 1 minus 3/x plus 2 minus 4/x plus 3 पण y ची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला y ची व्हॅल्यू आपण एक्झाम्पल लिहिलेलं बघा एक्झाम्पल काय होतं y is equal to x plus 1 bracket square upon x plus 2 bracket cube x plus 3 bracket raised to 4 होतं आपलं एक्झाम्पल होतं म्हणजेच y ची व्हॅल्यू आहे की y ची व्हॅल्यू आपण पुट करू शकतो इथं which is equal to x plus 1 bracket square upon x plus 2 bracket cube into x plus 3 bracket raised to 4 into bracket आहे ते 2/x plus 1 minus 3/x plus 2 minus 4/x plus 3 dy by dx is equal to सिंपल आहे ते एक्झाम्पल्स आपण आता सेकंड एक्झाम्पल घेतो बघा second example y is equal to x square plus 3 raised to 3/2 sin cube 2x into 2x square सेकंड एक्झाम्पल आहे बघा तुम्ही ऑब्झर्व केलं तर लक्षात येईल कधी लॉग यायचा हे पण लक्षात आलं पाहिजे बरं का आता बघा इथं कसं आहे एक फंक्शन आहे सेकंड आहे थर्ड फंक्शन्स आहेत पुन्हा पॉवर पण आहे प्रत्येकाला हे जर आपण प्रॉडक्ट रूलनं सॉल्व्ह करायचं म्हटलं तर फार किचकट होईल त्यापेक्षा आपण काय करूया लॉगरिथमिक मेथडनं सॉल्व्ह करूया आता काय करायचं टेकिंग लॉग बोथ साइड पहिल्यांदा दोन्ही बाजूचा लॉग घ्यायचा टेकिंग लॉग बोथ साइड्स दोन्ही बाजूचा आपण लॉग घेतोय y चा log of y which is equal to log of x square plus 3 raised to 3/2 into sin cube 2x into 2x square बरोबर नंबर ऑफ फंक्शन्स आहेत प्रॉडक्ट आहे आता इथं काय होणार आहे ऍडिशन होणार आहे log of x square plus 3 raised to 3/2 plus log of sin cube 2x plus log of 2x square आता sin cube 2x कसं लिहू शकतो बरं का आपण असंही लिहू शकतो sin 2x bracket cube is equal to sin cube 2x म्हणजे sin cube 2x आपण असंही लिहू शकतो log of y आता थर्ड रूल बघितला होता आपण लॉगरिथमचा त्यानुसार काय होणार टर्म अगोदर येणार 3/2 log of x square plus 3 plus 3 into log of sin 2x plus x square log 2 दोन्ही बाजूचा लॉग घेऊन झालेला आहे आता लॉग घेऊन झाल्यानंतर काय करायचं आता
आता डिफरन्शिएट करायचं. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय करायचंय? डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स. बघा डी बाय डी एक्स ऑफ log y which is equal to 3 by 2 d by dx of log of x square plus 3 plus 3 into d by dx of log of sin 2x and d by dx of आता log 2 हा कॉन्स्टंट आहे त्यामुळे मी अगोदर घेते log of 2 and d by dx of x square आपण डिफरन्शिएट करून घेतलं. log y चं डिफरन्शिएशन काय येतं 1/y dy by dx करेक्ट which is equal to 3/2 आहे तसं कॉन्स्टंट इनटू log of x square plus 3. log x चं डिफरन्शिएशन काय घेतो आपण 1/x घेतो म्हणजेच काय येणार आहे 1/x square plus 3 1/x square plus 3. पण आता इथे x नाहीच आहे कायला x ऐवजी x square plus 3 आहे म्हणजे परत हा डिफरन्शिएट केला पाहिजे d by dx of x square plus 3 plus 3 into log of sin 2x म्हणजेच काय येणार 1/sin 2x आणि d by dx of sin 2x log 2 कॉन्स्टंट आहे प्लस log of 2 आणि x square चे डिफरन्शिएशन 2x which is equal to 3/2 3/2 into x square plus 3 and x square plus 3 चं डिफरन्शिएशन x square चं डिफरन्शिएशन 2x plus 3 चं कॉन्स्टंट म्हणून 3 plus 3 into 3/sin 2x sin 2x चं डिफरन्शिएशन cos 2x करेक्ट. पण आता x आलेला नाहीये cos x नाहीये sin x नाहीये 2x आहे त्यामुळे काय केलं पाहिजे 2x परत डिफरन्शिएट केला पाहिजे d by dx of 2x plus 2x into log 2 which is equal to 2 ला 2 cancel 3x upon x square plus 3 plus इधर 2x चं डिफरन्शिएशन 2 येणार करेक्ट 2 into 3 6 sin 2x cos 2x काय येणार आहे बघा cos 2x upon sin 2x काय येणार आहे cot 2x and plus 2x log of 1/y dy by dx. आपल्याला शोधायचं आहे काय तर dy by dx शोधायचं आहे म्हणजेच काय येणार बघा dy by dx is equal to हा y RHS जाणार y into 3x upon x square plus 3 plus 6 cot 2x plus 2x log of 2 y ने फक्त मल्टिप्लाय केलं आणि फायनली काय लिहायचं आहे तर y ची व्हॅल्यू लिहायची आहे तुम्हाला y ची व्हॅल्यू माहिती आहे तुम्हाला एक्झाम्पल मध्ये y ची व्हॅल्यू दिली ती काय करायची पुट करायची इथं y ची व्हॅल्यू इथे एक्झाम्पल मध्ये आहे ती इथं पुट करायची y ची व्हॅल्यू x square plus 3 3/2 बोर्ड क्लिअर झाला त्यामुळे फक्त तुम्ही आता काय करा y ची व्हॅल्यू इथं पुट करा आणि ती टर्म काय होणार अशीच राहणार आहे. थर्ड एक्झाम्पल आपण पाहतो यामधलंच y is equal to x tan inverse x y is equal to x tan inverse x बघा इथे पण लॉग घेतला तर फार सोपं जाईल सॉल्व्ह करणं तर आपण काय करतो टेकिंग लॉग बोथ साइड दोन्ही बाजूचा लॉग घेतो टेकिंग लॉग
बोथ साइड्स दोन्ही बाजूचे आपण लॉग घेतले लॉग ऑफ y इज इक्वल टू लॉग ऑफ x रेज टू tan इनवर्स x लॉग ऑफ y इज इक्वल टू आता काय होणार थर्ड रूल नुसार कोणता रूल आपला लॉग ऑफ m रेज टू n इज इक्वल टू n इंटू लॉग ऑफ m या रूल नुसार काय होणार आहे tan इनवर्स x अगोदर येणार tan इनवर्स x इंटू लॉग ऑफ x बघा tan इनवर्स x इंटू लॉग ऑफ x आता डिफरन्शिएट करूया आपण डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x log y चा 1/y dy by dx is equal to d by dx of tan inverse x into log x आता इथे प्रॉडक्ट रूल यूज केला पाहिजे बरोबर आहे का इथे काय केला पाहिजे बघा प्रॉडक्ट रूल केला पाहिजे हा u आणि हा v प्रॉडक्ट रूल काय सांगतो d by dx of u into v is equal to u into dv by dx plus v into du by dx हा रूल आपण काय करतोय यूज करतोय 1/y dy by dx is equal to आता u म्हणजे tan इनवर्स x आहे आपला tan इनवर्स x आहे तसा डिफरन्शिएट काय करणार आहे आपण log x डिफरन्शिएट करणार आहे प्लस log x तसाच ठेवणार आहे आणि डिफरन्शिएट काय करणार आहे तर tan इनवर्स x डिफरन्शिएट करणार आहे which is equal to tan इनवर्स आहे तसा त्यामध्ये काहीच बदल होणार नाही log x चे डिफरन्शिएशन 1/x प्लस log x आहे तसाच log x आणि tan इनवर्स x चे डिफरन्शिएशन माहित असलं पाहिजे 1/1 प्लस x स्क्वेअर which is equal to tan इनवर्स x अपॉन x हा tan इनवर्स x इथे जाणार न्यूमरेटरला अपॉन x प्लस log x अपॉन 1 प्लस x स्क्वेअर 1/y dy by dx पण आपल्याला शोधायचं काय आहे तर dy by dx शोधायचं आहे म्हणजेच dy by dx is equal to 1 अपॉन हा y होता इथं न्यूमरेटरला जाणार tan इनवर्स x अपॉन x प्लस log of x अपॉन 1 प्लस x स्क्वेअर आणि फायनली आन्सर मध्ये y तसाच ठेवायचं नाही बरं का तर काय करायची y ची व्हॅल्यू पुट करायची म्हणजेच काय ना dy by dx is equal to y ची व्हॅल्यू कुठून पुट करणार एक्झाम्पल मध्ये आहे y ची व्हॅल्यू x is to tan inverse x into bracket tan inverse x upon x plus log of x upon 1 plus x square सिंपल एक्झाम्पल आहे लॉगरिथम फंक्शन मध्ये फार अवघड असं काहीच नसतं फक्त एक्झाम्पल ओळखता आलं पाहिजे कुठं लॉग घ्यायचं हे लक्षात आलं की कोणत्या एक्झाम्पल मध्ये लॉग घ्यायचं हे लक्षात आलं की सोडवणं सोपं आहे थँक्यू